नमस्कार, मी प्रशांत कदम. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणच्या विरोधात जे युद्ध सुरू केलेलं आहे, त्या युद्धामध्ये पुढचे 12 तास हे संपूर्ण जगाची धडधड वाढवणारे असणार आहेत. कारण हे युद्ध अतिशय निर्णायक टप्प्यावरती पोहोचलेलं आहे. 28 फेब्रुवारीला पहिला हल्ला झाला. आता 24 दिवस झालेले आहेत आणि काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासांची डेडलाईन दिलेली आहे. भारतीय वेळेनुसार ही डेडलाईन उद्या म्हणजे मंगळवारी सकाळी 7 वाजता संपते. आणि ट्रम्प यांची धमकी काय आहे? जर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी कुठल्याही अटी शर्तींविना संपूर्णपणे खुली केली नाही तर त्यांना फार वाईट परिणाम भोगावे लागतील. इराणमधली सगळी वीज यंत्रणा जी आहे ती आम्ही पूर्णपणे विस्कळीत करून टाकू. आता ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधून एका पाठोपाठ एक वक्तव्यांची मालिका सुरू झालेली आहे आणि त्यांनी इशारा दिलेला आहे की जर अमेरिकेनं हे केलं तर आम्ही काय करू शकतो. आणि दुसरी एक महत्त्वाची अपडेट गेल्या 12 तासांमधली ही आहे की हे युद्ध कदाचित कदाचित त्या एका धोकादायक पातळीपर्यंत पोहोचू शकतं का की जिथं न्यूक्लिअर बॉम्बचा वापर केला जाऊ शकतो. आत्तापर्यंत आपण सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये कधीही अणुबॉम्बचा उल्लेखसुद्धा केलेला नव्हता. पण ही भीती गेल्या 12 तासामध्ये अनेक माध्यमांमधून अनेक अभ्यासक व्यक्त करतायत. कारण 2 घटना अशा घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळं या सगळ्या संदर्भात इराण आणि अमेरिका, इस्रायल एकमेकांची ताकद चाचपून बघतायत का असं झालेलं आहे. ज्याच्यामध्ये डिमोना आणि नतांज या 2 शहरांवरती, डिमोना आहे इस्रायलमधलं आणि त्याचा एक विशेष संबंध जो आहे तो महाराष्ट्रीयन मराठी लोकांशी सुद्धा आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच. पण इराणमध्ये सुद्धा नतांज नावाचं जे त्यांचं न्यूक्लिअर साईटचं ठिकाण आहे तिथं एक महत्त्वाचा हल्ला झालेला आहे. या 2 गोष्टींबद्दल बोलू, पण त्याच्या आधी ट्रम्प यांची जी डेडलाईन आहे त्याचा नेमका काय अर्थ होतो. एक टिकटिक सुरू झालेली आहे जी पुढच्या 12 तासामध्ये संपुष्टात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खरं तर या संपूर्ण युद्धामध्येच काही विचित्र विधानं करतायत. म्हणजे त्यांच्या विधानांमध्ये एक समानता नाही आहे. अगदी 48 तासांपूर्वी ते असं म्हणत होते, संकेत देत होते की हे युद्ध जे आहे ते आता वाइंड अप होण्याच्या दिशेनं निघालेलं आहे. पण त्याच्यानंतर पुढच्या 12 तासामध्ये त्यांच्या ट्रूथ सोशल अकाउंटवरून त्यांनी एक धमकी दिलेली आहे आणि ती धमकी मी तुम्हाला वाचून दाखवतो. If Iran doesn't fully open without threat the Strait of Hormuz within 48 hours from this exact point in time, the United States of America will hit and obliterate their various power plants starting with the biggest one first. आता ह्याच्यातला अर्थ लक्षात घ्या की आजवर एकमेकांच्या एअर डिफेन्स सिस्टीम, लष्करी तळांवरती हल्ले होत होते. पण जर अमेरिका इराणच्या पॉवर प्लॅन्टवरती हल्ला करत असेल तर त्याचा अर्थ हा होतो की हा सिव्हिल म्हणजे नागरी हल्ला आहे आणि त्या दृष्टीनं या हल्ल्यामधली एक नैतिकता अमेरिका गमावून बसतं. इराणसुद्धा तशाच पद्धतीचं प्रत्युत्तर देण्याचा हक्क मग राखून आहे. पण गंमत तुम्हाला माहिती आहे, ट्रम्प यांची ही जी धमकी आहे की इराणची आम्ही पॉवर प्लॅन्ट उद्ध्वस्त करू आणि त्यांची म्हणजे त्यांना संपूर्णपणे अंधारात टाकू, हे प्रत्यक्षात येणं अवघड आहे. याचं कारण आहे इराणच्या डिसेंट्रलाइज्ड पद्धतीमध्ये विकेंद्रीकरण. म्हणजे इराणची जी डिफेन्स सिस्टीम आहे त्याच्यामध्ये मोझाईक डिफेन्स सिस्टीमची खूप चर्चा होते. त्या रचनेमध्ये असं अपेक्षित असतं की सेंट्रली एका नेत्याला मारलं तरी तुमचे इतर जे विभाग आहेत ते फुल फोर्सनं काम करत राहतील. आणि ती पद्धत जी आहे ते इराणनं गेल्या 2 दशकांमधल्या अभ्यासानंतर डेव्हलप केलेली आहे. अशाच पद्धतीनं हेच विकेंद्रीकरणाचं मॉडेल त्यांनी त्यांच्या वीज रचनेमध्ये सुद्धा वापरलेलं आहे. म्हणजे इराणमध्ये जर पॉवर प्लॅन्ट उद्ध्वस्त करायचे असतील तर अमेरिकेला 1-2 नव्हे 400 पॉवर प्लॅन्ट उद्ध्वस्त करावे लागतील. आणि इराणचा सर्वात मोठा जो पॉवर प्लॅन्ट आहे त्याची जी ताकद आहे ती एकूण त्यांच्या वीज उत्पादनाच्या क्षमतेच्या केवळ 2.96% इतकी आहे. म्हणजे एक पॉवर प्लॅन्ट उद्ध्वस्त केला म्हणून तुम्हाला इराणची वीज पूर्णपणे कट करता येत नाही. म्हणजे किती
मजबूतीनं आणि किती विचार करून त्यांनी ही यंत्रणा उभारलेली आहे हे लक्षात घ्या. आणि जाता जाता हे पण लक्षात घ्या की विकेंद्रीकरणाचा फायदा काय असतो. आपल्या देशामध्ये जेव्हा मोनोपॉली वाढत चाललेली आहे, दोन उद्योगपतींच्या हातामध्ये आपण आपला सगळा देश देत चाललेलो आहोत, तिथं इराणसारखा देश बघा, म्हणजे आपल्याला थेट युद्धाचा भलेही धोका नसेल, पण एका व्यक्तीला हिट केल्यानंतर संपूर्ण देश ताब्यात आणू शकतो, ही जी परकीय देशांच्या मनामध्ये भावना येऊ शकते, ती इराणच्या बाबतीत किती म्हणजे कुचकामी ठरू शकते त्यांच्या विकेंद्रीकरणाच्या मॉडेलमुळं, हे या घटनेतून आपल्याला दिसतं. आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल ज्या धमक्या डोनाल्ड ट्रम्प देत आहेत त्याच्याबद्दल इराणचं स्पष्ट मत आहे की जर तुम्ही इराणची सामुद्रधुनी म्हणजे आमच्या इथं पॉवर प्लॅन्टवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलात, तर गल्फ रिजनमधले अमेरिकेचे सगळे लष्करी तळ आणि सोबत गल्फ कंट्रीजचा जो पाण्याचा साठा आहे, म्हणजे डिसॅलिनायझेशन प्लॅन्ट्स, कारण या अरब कंट्रीजमध्ये समुद्राचं पाणी जे आहे ते डिसॅलिनायझेशन करून वापरलं जातं आणि तोच त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. आणि त्या डिसॅलिनायझेशन प्लॅन्ट्सवरती आम्ही हल्ले करू, म्हणजे एक प्रकारे या गल्फ कंट्रीजचं पाणी तोडून टाकू. अमेरिकन कंपन्या ज्या ज्या ठिकाणी काम करत आहेत गल्फ कंट्रीजमध्ये, त्यांच्या शेजारी राष्ट्रांमध्ये, तिथं सुद्धा हे हल्ले होतील. आणि हा अमेरिकेच्या खूप मोठमोठ्या कंपन्यांसाठी फार गंभीर इशारा आहे. सोबतच इराणने हे पण सांगितलेलं आहे की स्ट्रेट ऑफ होर्मुझची सामुद्रधुनी ही मुळात बंदच नाही आहे. इराणचं म्हणणं असं आहे की ती बंद आहे, ती केवळ अमेरिका आणि त्यांच्या दोस्त राष्ट्रांसाठी, जो इराणच्या बाजून आहे किंवा जो अमेरिकेला सामील नाही आहे, त्यांच्यासाठी ही होर्मुझची सामुद्रधुनी बंद नाही आहे, हे इराणनं सांगितलेलं आहे. आता काही महत्त्वाची विधानं बघा. इराणच्या संसदेचे जे स्पीकर आहेत घालिबाफ, त्यांचं विधान आहे या सगळ्यामध्ये, इमिजिएटली आफ्टर द पॉवर प्लॅन्ट्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर इन अवर कंट्री आर टार्गेटेड, द क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर अँड ऑइल फॅसिलिटीज throughout the region will be considered legitimate target and will be destroyed in an irreversible manner, and the price of oil will remain high for a long time, and throw down what is in your right hand, it will swallow up what they have made. म्हणजे तेलाचे जे भाव, म्हणजे आज सुद्धा अगदी थोड्या वेळापूर्वी जे बघत होतो, $114 प्रति बॅलरवर पोहोचलेले आहेत. ते बऱ्याच काळासाठी वाढू शकतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं अशी एका पाठोपाठ एक विधान, म्हणजे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे. मसूद झेशकियान हे जे इराणचे राष्ट्राध्यक्ष आहेत, ते काय म्हणत आहेत ट्रम्प यांच्या या धमकीवरती, द इल्युजन ऑफ इरेझिंग इराण फ्रॉम द मॅप शोज डेस्परेशन अगेन्स्ट द विल ऑफ अ हिस्ट्री मेकिंग नेशन, थ्रेट्स अँड टेरर ओनली स्ट्रेंथन अवर युनिटी, द स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ is open to all except those who violate our soil. We firmly confront delirious threats on the battlefield. म्हणजे या सगळ्या धमक्या ज्या आहेत त्या पोकळ आहेत असं इराणचे नेते वारंवार सांगतायत. आणि एक गंभीर उलटा इशारा जो आहे तो त्यांनी अमेरिकेला पण दिलेला आहे. आणि या इशाऱ्यामध्ये अर्थ यासाठी आहे कारण जरी इराणचं सगळं आम्ही मिसाईल क्षमता बर्बाद केलेली आहे, त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत केलेला आहे, असा दावा जरी डोनाल्ड ट्रम्प करत असले तरी इराणचे हल्ले मात्र चालू आहेत. अगदी कालपर्यंत तेल अवीव शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले इस्रायलनं केले. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि धोक्याचा इशारा होता डिमेनो शहरामधला. हे डिमेनो जो आहे ते इस्रायलमधल्या, म्हणजे जिथं त्यांची न्यूक्लिअर पॉवर आहे असं मानलं जातं. जरी इस्रायलनं या संदर्भात ओपन ॲडमिशन आजवर कधीही केलेलं नसलं तरी मिडल ईस्टमधली सर्वात शक्तिशाली न्यूक्लिअर पॉवर जी आहे ती इस्रायलला मानलं जातं. आणि त्यांचा हा जो साठा ज्या शहरामध्ये आहे तिथून 13 किलोमीटर अंतरावरती इस्रायलनं काल क्षेपणास्त्राचे हल्ले केले आणि 180 लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. हे हल्ले इराणनं का केले? कारण त्यांच्या नतांज या जिथं त्यांची ॲटॉमिक पॉवर आहे असं म्हटलं जातं,
त्या ठिकाणी हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी हा हल्ला केलेला होता. इराणनं अजूनही म्हटलेलं होतं की आम्ही कुठल्याही पद्धतीनं टार्गेट करण्याचा आम्हाला म्हणजे हेतू नाही आहे, आम्हाला ती न्यूक्लिअर साईट उद्ध्वस्त करायची नव्हती किंवा आम्ही करतही नाही आहोत, पण हा एक प्रकारे मेसेज देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आता या डिमेनो शहरामध्ये जवळपास 30% लोक जे आहेत ते भारतीय आहेत. म्हणजे तिथल्या रस्त्यांवरती तुम्हाला सहजपणे मराठी ऐकू येतं, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रीयन लोक तिथे आहेत. आणि त्याच डिमेनो शहरामध्ये हल्ला झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भाषा बघा. ते इराणला असं म्हणतायत की इराण बघा कशा पद्धतीनं Iran targeted a civilian area. Their intention is to murder civilians. म्हणजे नेत्यान्याहू यांनी हे म्हणावं आणि सिव्हिलियनच्या मृत्यूचा पुळका आणावा. म्हणजे याला काय म्हणावं हा खरं तर प्रश्न आहे की ज्या इस्रायलनं ऑक्टोबर 2023 पासून गाझा पट्टीमध्ये जवळपास 70,000 नागरिकांना मारलेलं आहे. 70,000 आकडा किती मोठा आहे बघा. आणि त्या नागरिकांचं रक्त ज्याच्या हातावरती आहे तो माणूस स्वतःच्या शहरावरती इराणनं एक हल्ला केल्यानंतर गळे काढतोय की आमच्या नागरिकांना टार्गेट केलं जातंय म्हणून. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये युद्धाबद्दल जी मानसिकता आहे ती झपाट्यानं ट्रम्प यांच्या विरोधात होत चाललेली आहे. CBSचा जो एक लेटेस्ट पोल आहे त्याच्यामध्ये जवळपास 50%हून अधिक लोक जे आहेत ते आता या युद्धाच्या विरोधात आहेत. आणि साहजिक आहे की युद्ध इतका काळ लांबल्यामुळं अमेरिकेचा खर्च वाढतो आहे, अमेरिकेची युद्धातली अपरिमित हानी वाढती आहे. आणि जर तुम्ही सिव्हिलियन्स टार्गेट करण्याची भाषा धमकी देऊ लागला याचा अर्थ तुमच्या कंट्रोलमध्ये काही गोष्टी नाही आहेत. आणि ज्या रजा पहलवी म्हणजे ते इराणचे जे आधीचे शहा होते जे अमेरिकेच्या मदतीनं त्यांच्या पाठिंब्यानं तिथं राज्य करत होते त्यांचा मुलगा तो पण ट्रम्प यांच्या या धमकीच्या विरोधात आहे. त्यांनी असं म्हटलंय की इराणच्या बद्दल म्हणजे ते असं म्हणतात की इराण इज नॉट द इस्लामिक रिपब्लिक. इराण सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर बिलॉंग्स टू द इराणियन पीपल अँड टू द फ्युचर ऑफ अ फ्री इराण. Islamic Republic's infrastructure is the machinery of repression and terror used to keep that future from becoming reality. Iran must be protected. The regime must be dismantled. I ask President Trump Netanyahu to continue targeting the regime and its apparatus while sparing the civilian infrastructure. म्हणजे हा इतका गंभीर धोका आहे, इतका गंभीर इशारा आहे की ज्याच्यामुळं रजा पहलवी यांना सुद्धा आपली बाजू जी आहे ती याच्यामध्ये स्पष्ट करावी लागलेली आहे. आणि ही घड्याळ्याची टिकटिक जी आहे ती खूप जवळ येत चाललेली आहे. लक्षात घ्या उद्या मंगळवारी सकाळी 7 वाजता ट्रम्प यांची ही डेडलाईन संपते आहे. आणि याच्यामध्ये हे पण बघावं लागणार आहे की जर या 48 तासाच्या डेडलाईन नंतर सुद्धा हॉर्मुझची सामुद्रधुनी ओपन झाली नाही तर ती अमेरिकेसाठी फार मोठी नामुष्की असेल. इतकी मोठी लष्करी सामग्री हातामध्ये असताना सुद्धा इराण तुम्हाला बधत नाही आणि तुम्ही इराणचं काही वाकडं करू शकत नाही आहे हा जर मेसेज गेला तर तो अमेरिकेसाठी फार लाजिरवाणा असेल, अस्वस्थ करणारा असेल. आणि त्याच्यातून पुन्हा ट्रम्प काय वेडंवाकडं पाऊल उचलण्याची शक्यता आहे का याच्याबद्दलची सुद्धा धास्ती खूप लोकांना वाटते. आणि अगदी थोड्या वेळापूर्वी याच धमकीबद्दल जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता तेव्हा डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतायत, इस्रायली चॅनल 13नं त्यांच्या हवाल्यानं एक बातमी दिलेली आहे. यू शॅल सून फाइंड आउट व्हॉट विल हॅपन विथ द अल्टिमेटम ऑन द पॉवर स्टेशन्स. द रिझल्ट विल बी व्हेरी गुड. देअर विल बी अ टोटल डिस्ट्रक्शन ऑफ इराण अँड इट्स गोइंग टू वर्क आउट ग्रेट. हे डोनाल्ड ट्रम्प यांचे शब्द आहेत. त्यामुळं अतिशय निर्णायक वळणावरती हे युद्ध पोहोचलेलं आहे. आता रमजान पण पोहोचलेला आहे, संपलेला आहे. त्यामुळं इराणनं सुद्धा आपला पवित्र आता आक्रमक केलेला आहे. आणि या इतक्या दिवसानंतर सुद्धा अजून इराण ऐकत नाही म्हणून ट्रम्पसुद्धा अस्वस्थ झालेले आहेत. पुढचे 12-13 तास या संपूर्ण युद्धाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती आपली नजर असेलच. पण हे महत्त्वाचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला तो कसा वाटला अधिकाधिक लोकांच्यापर्यंत तो पोहोचावा यासाठी लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.